नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। आज आपण शेळ्या चपातीपासून एक झटपट असा नाश्ता बनवणार आहोत। कुणाला वाटणारही नाही की हा शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेला नाश्ता आहे। हा नाश्ता आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून करणार आहोत, ते म्हणजे ताकाचा वापर करून हा आपण नाश्ता बनवायचा आहे। तर तुम्ही रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा। आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रात्रीची चपाती घेतले, तेच आपण मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। जास्त छोटे करू नका, नाहीतर ते नंतर शिजल्यानंतर जास्त त्याचा लगदा होऊ शकतो। त्यामुळे तुकडे आहेत ते मोठेच करून घ्यायचे आहेत। आता आपण एक चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी खलबत्त्यामध्ये एक 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेतलंय आणि ते थोडंसं चेचून घ्यायचं आणि त्याची आपण फ्रेश असं चटणी करून घ्यायची आहे। ह्या चटणीमुळे आपल्या नाश्त्याला अगदी मस्त अशी टेस्ट येते। आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे तेल घालून घेते। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी फुलल्यानंतर जिरे घालून घेतले, थोडीशी हिंग, थोडीशी हळद घालून घेतली, कढीपत्ता घालून घेतला। त्यानंतर आपण तयार केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर मी इथे 2 कप किंवा 2 वाटे म्हणू शकता ताक घेतले। ताक आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। फ्रीजमधलं ताक वापरू नका। त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला घालून ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या आणि मसाले चांगले मिक्स करून मग ताक आहे ते तेलात ओतून द्यायचं आहे। असं केल्यामुळे आपलं ताक आहे ते नंतर फुटणार नाही। त्यामुळे मसाले आहेत ते आधी सुरुवातीला ताकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मी ते अर्धा कप पाणी घालून घेतलंय आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ताक आहे ते एकसारखं हलवत राहायचं आहे। मी आता मीठ घातलंय, तुम्ही ताकात सुरुवातीला मीठ घालून घ्या। आता मीडियम फ्लेमवर आपल्याला एकसारखं ताक आहे ते मिक्स करत राहायचं आहे। ताकाला चांगली उकळी आली की आपण हे तुकडे आहेत ते लांब लांब टाकून घ्यायचे आहेत। उकळी आल्यानंतर ते चिकटणार नाहीत म्हणून आपल्याला चपातीचे तुकडे आहेत ते लांब लांब टाकून घ्यायचे आहेत। पुन्हा तुकड्यांना आपल्याला जास्त मिक्स करायचं नाही आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं शिजून द्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता थोडं दाटसर पण आलेलं आहे। आता मी ते गॅसची फ्लेम बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया। गरम गरम खायला अगदी मस्त आंबट तिखट आपला हा नाश्ता तयार होतो। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील। थँक्यू।